सध्या गुरु शब्दाला बाजारीपणा आला आहे. ती एखादी खरेदी करण्याची बाजारी वस्तू झाली आहे. जर एखादा गुरु जास्त शारीरिक सुखेने पैसा मिळवून देतो असे तुम्ही ऐकलेत, तर सध्याचा गुरु सोडून हमखास नव्या गुरुच्या भजनी लागता. कारण त्याच्या भक्तीने तुमची सांसारिक सुखेने, सुख समाधाने वा आर्थिक सुबत्ता यात वाढ होणार असे तुम्ही इतरांचे ऐकून पाहून मनाशी निश्चित केलेले असते. अशा प्रकारे लोक या गुरुकडून त्या गुरुकडे अशा गुरु शोधात अखंडपणे फिरत असतात. गुरु या स्थानाची नि शब्दाची ही निव्वळ घृणास्पद थट्टा आहे. अशा प्रकारे वस्तुतः जे गुरुबद्दल विचार करतात त्यांना निश्चितपणेच गुरुची गरजही नाही. तुम्हाला आर्थिक व ऐहिक अडीअडचणीकरता वेळी उपयोगी पडणारी गुरु ही कोणी पेढी नव्हे की उतारा नव्हे, पळवाट किंवा साधना नव्हे. गुरु हा आयुष्यातला व्यवसाय होऊ शकत नाही, ती संस्थाही नसते. कारण असेही सत्य, खरेपणा, श्रद्धा, शक्ती, भक्ती, प्रेम, समर्पण बुद्धी आणि आनंदमय स्थिती यांची तुम्हाला कधीच अनुभूती नाही. त्यामुळे त्यांचे खरे अर्थही तुम्हाला समजले नसतात. सध्याच्या गुरुचीही ही स्थिती आहे. त्यामुळे आंधळ्याला आंधळ्याने मार्गदर्शन करावे अशी आजची स्थिती आहे. स्वतः अज्ञानी दुसऱ्याला उपदेश तो काय करणार? माझे तुम्हाला स्पष्ट सांगणे आहे की अगदी मनापासून खोलवर विचार करा आणि तुम्हाला गुरुची आवश्यकता का भासते या प्रश्नाचे उत्तर शोधून पहा. माझी खात्री आहे की तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः कष्ट करायला तयार नसल्याने स्वतःला काही कष्ट न पडता अन्य कोणीतरी तुमचे प्रश्न समजावून घेऊन व सोडवून तुम्हाला आराम देण्यास मदत करील तर ते तुम्हाला हवे असते. गुरु या शब्दाची जादू तुम्हाला वाटत असली तर मी हेच म्हणेन की ज्याचा त्याने गुरु व्हावे. सत्याचे दर्शन होण्याला स्वतःचा गुरु स्वतः होण्यापेक्षा अन्य उत्तम मार्ग नाही. पुस्तकांचा उपयोग फक्त संदर्भ शोधण्यापुरता त्याच्यापासून काही मार्ग सापडेल म्हणाला तर त्याने तुमची प्रगती फक्त खुंटेल. तुम्ही स्वतःचा सुखासमाधानाच्या आड नसते अडथळे उत्पन्न करीत आहात आणि अपेक्षित सुख आणि समाधान जर तुम्हाला मिळत नसेल तर त्याबद्दल इतर कोणी दोषी नसून तुम्हीच दोषी आहात. मी एवढेच म्हणेन की कुणाच्याही कच्छपी लागू नका आणि गुरु वगैरे बाबतीत नसते खूळ डोक्यात आणू नका. गुरुदेव बोलायचे थांबले. त्यांचा मृदू मधुर आवाज तरीही कानात घुमत होता. श्रोतृवर्ग चित्रासारखा तटस्थ होता. क्षणभर का होईना सर्व दिवाणखानाभर नीरव शांतता होती. तेवढ्यात श्रोत्यातून कोणीतरी विचारले, माफ करा पण ग्रंथ जर मार्गदर्शन करत नसतील तर मग ते लिहिले तरी कशाला? आतापर्यंत कित्येक महापुरुषांनी प्रवक्त्यांनी ग्रंथांचे मनन करा म्हटले, ते सारे चूकच की काय? कुणाही प्रवक्त्यावर वा महापुरुषावर टीका करण्याकरता किंवा त्याचे गुणगान करायला मी इथे बसलेलो नाही, गुरुदेव उत्तरले. किंवा कुणा ग्रंथकारावर मला टीका करायची नाही. तुम्हाला वाटते त्या अर्थाने, पण मी निक्षून सांगतो की पुस्तकांमध्ये मार्गदर्शक म्हणून काहीही सामर्थ्य नाही. आधारकरता त्यांचा उपयोग निश्चित आहे. प्रत्येक संताने वा दार्शनिकाने त्याला जे अनुभव आले ते शब्दात ग्रंथित करण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. त्या संत महंतांची वाट पुसत जे आपला जीवनक्रम घालवित आहेत त्यांनाच केवळ त्या ग्रंथलेखकाप्रमाणे जेव्हा जेव्हा अनुभव येतील तेव्हा तेव्हा त्या उपासकांना त्या ग्रंथातून त्या संत महंतांनी नमूद केलेल्या अनुभवाचा आधार मिळेल, उपयोग होईल, इतर जनांना नव्हे. तेव्हा निव्वळ पुस्तक वाचण्याने किंवा प्रवचन ऐकण्याने काहीही साध्य होणार नाही. अपेक्षित साध्य ही अंतस्थिती आहे आणि केवळ बाह्य प्रयत्नांनी त्याप्रत पोचता येणार नाही. साधकाने घेतलेले अनुभव यथातथ्यपणे शब्दांकित करताच येत नाही. तेथे शब्द उणेच पडतात, त्यांचे सामर्थ्य लटके पडते. अनुभव शब्दातून विशद करण्याचे प्रयत्न थोडे नाही झाले, पण म्हणून त्या शब्दांनी अनुभवाची जी विशिष्ट स्थिती असते ती ते कधीच उत्पन्न करू शकले नाही. कारण अनुभव हे शाब्दिक नसतातच. मुळी म्हणून शब्दांनी अनुभव मिळणेच शक्य नाही. ग्रंथवाचनाने माहिती जमा होईल, वस्तुस्थिती समजेल, विद्वत्ता संपादन करता येईल, पांडित्य साधेल, जीवनात त्यामुळे विशिष्ट स्थान प्राप्त होईल.
समाजात मान मर्यादाही मिळेल. व्यावसायिक यशापयशात ग्रंथवाचनाला मोठा वाटा आहे. त्याने व्यावसायिक पारंगतता मिळवता येईल. कित्येक विषयात अगर शास्त्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ शकाल एवढेच. गुरुदेव जरा वेळ थांबले. कोणी काहीच प्रश्न उपस्थित केला नाही. दिवाणखान्यात शांत गंभीर वातावरण होते. जागेवरून उठून त्यांनी हात जोडले. त्या दिवशीचा प्रवचनाचा कार्यक्रम संपल्याची ती खूण होती. त्यांचे दर्शन घेण्याकरिता श्रोतृवर्गात गडबड उडाली. मग कोणीही आपली जागा सोडू नये असा गुरुदेवांनी आदेश केला. सावकाशपणे जनसमुदायातून ते चालू लागले. त्यामुळे सर्वांनाच विनासायास दर्शन घडले. दिवाणखान्यातून बाहेर पडेपर्यंत रात्रीचे 8 वाजून गेले होते. मी त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडलो तेव्हा ते म्हणाले, माधव, आपण जरा मोकळ्या हवेत फिरायला जाणार आहोत. मी माझे स्लीपर पायात चढवले. नोकराने त्यांच्या खडावा त्यांच्यापुढे ठेवल्या. जिना उतरून आम्ही खाली आलो आणि दाराशी उभ्या असलेल्या मोटारीत बसलो. श्री चेट्टियारी तेवढ्यात गाडीत येऊन बसले. बंगला सोडून आम्ही मद्रासच्या सुप्रसिद्ध पुळणीवर आलो.